नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण उपासाची बटाटा आणि साबुदाण्याची एकदम अशी परफेक्ट प्रमाणामध्ये रेसिपी बघणार आहोत। अगदी अशी स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे आणि चकली अशी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होते। आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट झाला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येतील। आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे साध्या सोप्या पद्धतीच्या ज्या रेसिपी आहेत वाळवणीच्या म्हणा किंवा दररोजच्या, तर त्या सर्वांपर्यंत पोहोचतील। एकदा करून ठेवा आणि वर्षभर खा अशी रेसिपी ही उपवासासाठी। आणि सगळ्यांच्या खरं तर सगळ्यांच्या आवडीचा हा पदार्थ आहे, कारण उपवासाची चकली म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण साबुदाणा बटाटा चकली करणार आहे, तर 2.5 ते 2.25 किलोचं प्रमाण दाखवते, म्हणजे ओल्या साहित्याचं। आपण इथं 2 किलो बटाटे घेतले, अर्धा किलो त्यासाठी साबुदाणा भिजत टाकून घेतलाय। 5 ते 6 तास छान असा साबुदाणा भिजला पाहिजे आणि असं छान मॅश झाला पाहिजे। तर तुम्ही 3 किलो बटाटे घेऊन आणि अर्धा किलो साबुदाणा वापरला तरी चालेल, पण असे छान होतात, एकदम अशी खुसखुशीत तयार होते चकली। तुम्ही हे प्रमाण एकदा नक्की ट्राय करून बघा। जास्त साबुदाणा वापरल्यामुळे छान चकली होते अशी खुसखुशीत। तर 2 किलो बटाट्यासाठी अर्धा किलो साबुदाणा बरोबर आहे। लाल तिखट घेतलंय मी, अख्ख्या मिरच्या मिक्सरला दळून घेतले, म्हणजे बाहेरच्या मिरचीमध्ये कसं भेसळ असते, त्यामुळे मी घरीच अख्ख्या मिरच्या दळून घेतलेल्या आहे इथं। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं लाल तिखट घ्या। तर हे चवीपुरतं मीठ घेतलंय। तुम्ही जर इथं जिरं वापरत असाल उपवासासाठी तर इथं जिरं घेऊ शकता। तर आपण बटाटे उकडून आणि मी इथं सोलून घेतलेले आहेत। तर आपल्याला आता साबुदाणा वाफवायला ठेवायचा आहे, त्यासाठी मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलंय। तर हे बघा, एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलंय, जेणेकरून आपलं भांडं त्यामध्ये बरोबर बसेल। आता एक मोठं भांडं घ्या, किंवा मी इथं कढई घेतली आहे जाड याची, किंवा पातळ घेतली तरी चालेल। आणि आता हा साबुदाणा आपल्याला मोकळा मोकळा करून याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे दुसऱ्या भांड्यामध्ये। तेलाचा अजिबात वापर करायचा नाहीये। जसं वाळवण जुनं होत चालतं तसं त्याचा तेलाचा वास येत चालतो, त्यामुळे इथं आपण तेलाचा अजिबात वापर करणार नाहीये। असं मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा, म्हणजे छान वाफरल्यात जातो। तर हे बघा, सर्व साबुदाणा इथं मोकळा सुटसुटीत करून टाकलाय। आता आपण हे भांडं पातेल्यात ठेवून घेऊया। त्याआधी आपल्याला स्टार्टिंगला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे, थंडच पाणी घेतलंय इथं मी। आता पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला हे हळूच हे भांडं पातेल्यात ठेवून घ्यायचं आहे। स्टँड ठेवलंय खाली, जेणेकरून भांडं खाली पातेल्याला लागणार नाही। साबुदाण्याचं भांडं ठेवून झालं की आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे, पॅक झाकण ठेवायचं। आणि आता गॅस मीडियम करायचा आहे। मीडियम गॅसवरती आपल्याला वाफलून घ्यायचं आहे हे, आणि अधूनमधून 2 ते 3 मिनिटांनी बघायचं आणि मिक्स करत राहायचं आहे। दाखवतेच पुढं मी। आता साबुदाणा वाफलतोय तोपर्यंत आपण बटाट्याचं एकदम असं मॅश करून घेऊया खिसणीने। आता 4 ते 5 मिनिटांनंतर बघूया। तर वरचा साबुदाणा बघू शकता, असं छान ट्रान्सपरंट झालाय। आता आपल्याला पुन्हा मिक्स करायचंय, छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचंय। आता मिक्स केलं की पुन्हा आणखीन 1 ग्लास भरून पाणी टाकायचंय आपल्याला, आणि पुन्हा मिक्स करायचं। आता मिक्स झालं, आता मिक्स करून घेतलंय पुन्हा सगळं, की आता पुन्हा आपल्याला यावरती झाकण ठेवायचंय। आणि आता आपल्याला झाकण 10 मिनिटासाठी ठेवायचंय डायरेक्ट, अजिबात उघडून बघायचं नाही 10 मिनिटं। आणि खालचं पाणी जर पातेल्यातलं कमी झालं असेल तर ते पण बघा, पण कमी गॅसवर असतं, त्यामुळं आधी स्टार्टिंगलाच पुरेसं पाणी टाकायचं, नंतर कमी गॅसवर असतं त्यामुळं शक्यतो पाणी कमी पडत नाही। तर आता पुन्हा डायरेक्ट 10 मिनिटांनी बघूया, तोपर्यंत आपण बटाटे पण मॅश करून घेऊ।
आता एक मोठं भांडं घेतलं इथं आणि उकडलेले बटाटे, तुम्ही पुरणाची चाळणी असतात त्यावरती जरी खिसले तरी चालतील. तर यावरती मी आता मॅश करून घेते. छान असे उकडले आपले बटाटे, मऊ सॉफ्ट असे. तर आता असेच मी सर्व बटाटे खिसून घेते. तर हे बघा एकदम असे छान मऊ झाले. तर हे बघा सर्व बटाटा आपण इथं मॅश करून घेतलेला आहे. आणि अजिबात गाठी ठेवायच्या नाहीये, नाहीतर सोऱ्यामध्ये बटाटा अडकतो आणि सारखा सोऱ्या खोलायला लागतो. त्यामुळं आता साबुदाणा बघूया कसा झालाय 10 ते 15 मिनिटांमध्ये. तर आता गॅस बंद केलाय आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये बघू शकता तुम्ही किती छान असा सर्व साबुदाणा असा ट्रान्सपरंट झालाय. नुसताच वरचा नाही झालाय, बघू शकता तुम्ही खालपर्यंत छान असा ट्रान्सपरंट झालाय तो. त्यामुळे ती छान खुसखुशीत तयार होते. तर साबुदाणा पूर्ण ट्रान्सपरंटच झाला पाहिजे असा वाफवायचा आहे. आता आपण बटाट्यामध्ये हे टाकून घेऊया. आता सर्व साबुदाणा आपण यामध्ये टाकून घेऊ. छान असा वाफवलाय, बघू शकता तुम्ही छान पूर्ण असा ट्रान्सपरंट झालाय. तर हे बघा सर्व साबुदाणे काढून घेतले. आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर घेतली, ही टाकून घेऊया. आणि चवीपुरतं मीठ थोडंसं वाळवणीच्या पदार्थाला बेताने टाकायचं, कारण ओलसर असताना आळणी लागतात, पण जेव्हा ते वाळून तयार होतात तेव्हा खारट नको लागायला म्हणून स्टार्टिंगलाच बेताने थोडंसं टाकायचं मीठ. आणि तिखट पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता. आता सर्व आपण मिक्स करून घेऊया. साबुदाणा, बटाटा, मिरची आणि मीठ छान असं मिक्स करून घेतलंय. एकजीव करायचं म्हणजे एकसारखी चकली लागते खाण्यासाठी. आता आपण चकली तयार करून घेऊया. तर माझ्याकडे ह्या पद्धतीचा सोऱ्या आहे, तर ह्या पद्धतीचा घेतला आहे. आणि 2 प्रकारच्या चकल्या याच्यामध्ये. तर ही जी बारीकवाली असते ती नाही यायची, थोडीशी जाड असते ही यायची, म्हणजे जेणेकरून थोडाफार बटाटा राहिला असेल तर तो यामधनं आरामात निघून जातो त्यासाठी. तर सोऱ्यात आपण हे बॅटर भरून घेऊया. तेल वगैरे काही लावायचं नाहीये, नाहीतर वास येतो नंतर वाळवण्याच्या पदार्थांना, त्यामुळं. आता याच पद्धतीने सर्व सोऱ्या भरून घेते मी. आणि पीठ आपण जेव्हा एकजीव मळतो तेव्हा पाण्याचा वापर करायचा नाहीये इथं. आता चकली पाडून घेऊया. तर हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला चकली पाडून घ्यायची आहे. साबुदाणा छान वाफवलाय किंवा बटाटा पण छान मॅश करून घेतलाय, त्यामुळं अजिबात अडकत नाहीये. आणि रंग बघू शकता, ताजी मिरची दळल्यामुळं मिक्सरमध्ये वाटून घेतल्यामुळं खूप छान असा रंग येतो चकलीला. त्यामुळं शक्यतो मिरच्या आणायच्या आणि त्या मिक्सरमधून बारीक करून या पद्धतीमध्ये बारीक करून आणि मिरची पावडर टाकायची, कारण बाहेरच्या मिरचीमध्ये थोडीफार भेसळ असू शकते. त्यामुळं उपवासाच्या पदार्थांना शक्यतो असंच करायचं. आता सर्व मी चकल्या अशाच पाडून घेते आणि वाळवल्यानंतर आणि डायरेक्ट वाळवल्यानंतरच तुम्हाला तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हात टाकले तरी चालतील. कडकडीत उन्हात वाळवायच्या ह्या चकल्या, म्हणजे छान रंग पण आहे तसा जर राहतो मिरचीचा आणि वाळायला पण पटकन वाळते. तर आपल्या इथं साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या इथं तयार झालेल्या उपवासासाठी जे बनवल्या होत्या त्या वाळून एकदम अशा छान कडकडीत वाळल्या आहे. तर आपण आणि रंग वगैरे बघू शकता किती छान झाले आहे. आणि दुप्पट किंवा तिप्पट फुलतात ह्या चकल्या. माझ्या जर पद्धतीने केल्या तर खूप अशा छान खुसखुशीत आणि तळल्यानंतर खूप अशा छान फुलतात. तर तुम्हाला मी तळून पण दाखवते. तर इथं तेल गरम करायला ठेवलंय. याआधी मी ह्याच तेलामध्ये इथं साबुदाण्याचे पळी पापड तळले होते, तेच तेल घेतले म्हणून तुम्हाला असं दिसतंय ते. तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही रुपाली डिलिशियस किचनला जाऊन बघू शकता. अगदी अशी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे पाव किलोमध्ये. आणि साबुदाणा शिजल्याची खूण सांगितलेली आहे. अजिबात अशी पापड तळल्याच्या नंतर कडक लागत नाही ते पापड. तर तुम्ही बघितले नसतील तर रुपाली डिलिशियस किचनला जाऊन बघू शकता. आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर राहून गेलं असेल सबस्क्राईब करायचं तर सबस्क्राईब पण करून घ्या.
तर आता तेल गरम झालंय का बघूया. तेल अजून गरम नाही झालंय छान असं कडकडीत, कारण चकलीला छान असं कडकडीत तेल गरम हवंय. तर बघू शकता एक छोटूसा तुकडा टाकला होता. अजून तेल पण एवढं छान गरम झालेलं नाहीये, तरी पण किती छान असं फुललंय. तेल अजून थोडंसं गरम होऊ देऊया. आता बघूया. तर बघू शकता छान अशी डबल दुप्पट ते तिप्पट आपली चकली छान अशी फुलते आणि छान अशी खुसखुशीत तयार होते. तर हे बघा रंग तर किती छान आलाय मस्त असा. छान असे तिप्पट अशी फुलते आणि एकदम अशी खुसखुशीत लागते ही चकली खाण्यासाठी. आता थोड्याशा चकल्या तळून घेतल्या आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर तोडून पण दाखवणार आहे. ती छान अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली. ते छान अशी आपली खुसखुशीत चकली तर तयार झालेली आहे खाण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही तिप्पट अशी फुलते ही आणि खायला पण एवढी टेस्टी झालेली असणार आहे ना. तोडून पण दाखवणार आहे तुम्हाला, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा. तर बघू शकता छान आपली चकली इथं तयार झालेली आहे कुरकुरीत. आणि तुम्ही चकल्यांची साईज बघू शकता. हे बघा त्या चकल्या आणि ह्या चकल्यांमध्ये कसा फरक दिसतोय. अगदी अशी जाड जाड आणि छान अशी फुलली आहे आपली चकली. तर हे बघा किती छान अशी फुलली आहे. तुम्हाला तोडून पण दाखवते मी. तर हे बघा किती छान झाली. अजून गरम आहे हे बघा. आणि एकदम अशी छान कुरकुरीत आणि हे बघा अशी पोकळ झाली आहे. अशी पोकळ चकली झाली याचा अर्थ आपली चकली छान अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली आहे. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांपर्यंत माझे साध्या सोप्या पद्धतीच्या ज्या रेसिपी आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचतील. आणि कमेंट करायला विसरू नका रेसिपी तुम्हाला कशी वाटली येते. अगदी स्टेप बाय स्टेप आणि छान पद्धतीने सांगितलेली आहे. तर बघितली ना चकली कशी आपली छान अशी खुसखुशीत झाली आहे. तळून पण दाखवली आणि तोडून पण दाखवली. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. आणि रेसिपी भरपूर व्हिडिओ माझा हा जास्तीत जास्त शेअर करा आणि असे छान छान वळवणीचे पदार्थ बघत राहा. तर सबस्क्राईब करायचं कोणाकडनं राहिलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मला आणखीन छान असा उत्साह येतो. तर मग चला आता पुढची रेसिपी येईपर्यंत धन्यवाद.